नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की आपल्या आजूबाजूला जर एखादा हार्टचा पेशंट असेल, त्याला हार्ट अटॅक जर आलेला असेल, तर अशा वेळी आपल्याला कधी-कधी त्याचे लक्षणच समजत नाही, सिम्पटमच समजत नाही, हार्ट अटॅकचे नेमके कोणते लक्षण आहे. तर अशा वेळी जर आपल्याला लक्षात आलं की ह्याला ही हार्ट अटॅकची सिम्पटम्स आहे, तर आपण त्वरित त्यांना इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हे करू शकतो. पण जर आपल्याला हार्ट अटॅकचे सिम्पटमच जर माहिती नसतील, तर आपल्याला समजणार नाही की आपल्याला वाटेल की नेमकं याला ॲसिडिटीमुळे पोट दुखत असेल किंवा छातीमध्ये कळ येत असेल. तर अशा वेळी थोडा जरी उशीर झाला तरी पेशंटचे प्राण हे धोक्यात असू शकतात. यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की हार्ट अटॅकचे नेमके कोणते लक्षण आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. म्हणून व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. तर पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे त्यांना जॉ पेन होत असतं. म्हणजे त्यांना हा जो जबडा आहे, ह्या जबड्यामध्ये त्यांना जखळण जाणवत असते. तर ह्या जबड्यामध्ये त्यांना जखळण जाणवणार किंवा लेफ्ट साईडचा जो खांदा आहे, त्या खांद्यामध्ये सुद्धा त्यांना शोल्डर पेनसुद्धा व्हायला लागेल किंवा जो लेफ्ट हँड आहे, त्या लेफ्ट हँडमध्ये सुद्धा त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये पेन व्हायला लागणार. त्यांना खूप सारा डेझीनेस म्हणजे चक्कर यायला लागतील त्यांना किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणजे त्यांना श्वास घ्यायला जमणार नाही किंवा खूप त्रास त्यांना होणार, ब्रिदिंगला प्रॉब्लेम त्यांना येणार किंवा चेस्ट पेनसुद्धा त्यांना असू शकतं. ते सुद्धा लेफ्ट साईडला खूप जास्त प्रमाणामध्ये जखळण जे आहे किंवा हार्ट बर्निंग जे असते ते त्यांना जाणवणार. अखडल्यासारखं काहीतरी इथं अडकल्यासारखं त्यांना जाणवणार. हे चेस्ट पेनसुद्धा त्यांना असू शकते. किंवा अशा पेशंटमध्ये ओमिटिंगसुद्धा एक लक्षण असते. ओमिटिंग म्हणजे त्यांना सारख्या उलट्या होणार. तर हे सुद्धा हार्ट अटॅकचं एक लक्षण आहे. तर अशा वेळी काहीच क्षणाचा हे विलंब न लावता आपण त्वरित त्या पेशंटला ॲम्ब्युलन्सला कॉल करून लगेच त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करणं खूप महत्त्वाचं आणि जरुरी असतं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करायला तुम्हाला ₹1सुद्धा लागत नाही आणि मलासुद्धा प्रोत्साहन राहते की मी तुमच्यासाठी नवीन नवीन असे व्हिडिओ उपयुक्त जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यासाठी सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे असे विषय मी घेऊन नक्की येणार. धन्यवाद.